सुपरिया गगन मगन निडोळ सुख सुखाट सुपरिया गगन मगन निडोळ तम समंदर हा माचळा तम समंदर हा माचळा तम हा भळन करा करो धोळो घोडो हासलो खुटी टंगोळ लगाम सगाती सगा भळे कच दजदन करे मुकाम डुंगर थे जब दूर थे आ भोगी पहचान ताकी लागे प्रेम की हीरा निपजे खान हीरा हीरा काय हीरा जगले होय सोनेर ताळे चांदीर कजोळी सगाती सगा बळेकच शीतल वेगी साथी खऱ्या ते मार छाती शीतल वेगी के निवात नवीन आवर्जून केसरी वाटो मार परिचय मंत्रालय केलो केन करू मार नाम दत्ता भाऊ राठोडचं मुख्यमंत्री संजय भाऊ राठोड साहेब युरोपीय छु आणि आज हे ऐतिहासिक तांडे आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य रे पळसवाडी तांडे माहिती ही 67 मेसेज जो मंत्री महोदय कन जावाचं आणि मंत्री महोदय मार्फत जतो निरोप वाट लगाडती आहे व पद्धती ती निरोप वाट लगाडवाचं मला आनंद ये वाटेर वाटतं की महाराष्ट्र राज्य जवळपास अरुणबिया नेहमीकचं 5,500 तांडचं प्रत्येक तांडेमय क्रांती पेटलीच क्रांती निर्माण वेगीचा क्रांतीनं आब आपलेनं वो वलाय देरचीचा ये प्रक्रिया में हम रेच के नाल बारे सेच वक्त आता बोले मला सिर्फ प्रथम आता आनंद व्यक्त करून वाटतं की जना लेंगीर आता सुरुवाती बापूनो किदे तो वो लेंगी माहिती काहीतरी बोधले सरीकोच आणि मग माहिती बी काय वाते लिरो काय लाल मारो लाल रे काय केला बापू धुडेरो चिला धुडेर शिळा कोणी लाल मारो लाल रे सेवा रे लाल लाल मारो लाल रे आजी बटांगळी रो वाळो लाल अशी बक्कम से वाते तम हार्द की देखे मन खरो आनंद वाटो बादे में तम आज हमार मंत्री महोदय संजय भाऊ राठोडे भी तम बात केला की संजय भाऊ राठोड तुम आगे बढ़ो मन आनंद वाटो कारण मोहरी सेवक केली काम एकंदरीत आता बकम से वक्ता अच्छे बोले मार फिन भी क्रिमिनल एक्टर बात केला की हमार मुकेश भाऊ भी कई बातें आरक्षण बाबती बोलो कई हमारे विशाल भाऊ अग्रेसर भूमिका बोलो वकील संदीप भाऊ राठौड़ भी अच्छी बातें के लगे तमार जर सीएम सामने मानसिकता है तो मैं हमारे लंबी चौड़ी बातें बढ़ाऊं छू तमार मानसिकता नहीं तो मैं थाम जाऊं मैं बोलूगे क्या संजय एकंदरीत गोरमाटी समाज की निजामकालीन मराठवाडा रोड निजामकालीन रो एक भाग रो म्हणजे ये जे 8 राज्य सारू जे स्वतंत्र तरतूद करे फॅमिलीचं जे तम हम गैजेट के मार्केट में तो महाराष्ट्र राज्य में चर्चारो विषय बनगोच हम निजामकालीन राजवटे में मराठवाडा एक निजामकालीन राजवटे में वेतो आणि हमेन जकोण निजामकालीन जे फॅसिलिटीचं जे सोयी सवलतीचं जे शेड्यूल ट्राइब जे हम एसटी करणकाचा रेस्ट आरक्षण वो जवळपास 1956 लगस आमने म्हणतो आणि और नंतर 56 में नवीन काहीतरी इस्लामिक आयोग आहे को 1956 में मराठाचं भारतीय दुसरं कोणतरी आयोग लिहा आहे आणि वो आयोग माहिती हमारी सवलती जवळपास बंद केली ही एक सत्यताच और नंतर जर गोरमाटी समाजारो आरक्षणारो लढारो सुरुवात म्हणजे मराठवाडा कोणी तो महाराष्ट्र राज्यात पुरताच अमल केला की पीआय बकम से वक्ता केला की वन नेशन वन रिजर्वेशन वन कैटेगरी वन रिजर्वेशन वन नेशन वन रिजर्वेशन वन कैटेगरी ही बात जको येरो लढा मला वाटायचं कोणी केले की तो 1940 येती ही आपण सुरुवात ही वातेर बंड पुकार मिळेचा 1940 नंतर बक्कमसी वाते करतो वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पण 1963 1978 तारीख मन हार्द कोणी आव 1978 जो कोण गोरमाटी समाजे सर्व संसद भवन में तत्कालीन पंतप्रधान जरा मोरारजी देसाई आणि ही बिल पारित वेगो इंडिया बिल पारित वेन जो वसंतराव नाईक शुक्रवारी पारित वेगो आणि सोमवारी जो मिठाई रो नियोजन करना के भारत भर नियोजन करना के कि आपण ये सरकार रो धन्यवाद व्यक्त करा के पण शनिवार शुक्रवार आणि रविवार माहिती दन आढाव घे आणि सोमवारी जो तुम्हारा बिल रिजेक्ट वेगो मन दन वो एक्युरेट आठवणचेरी रिजेक्ट वेगो वो 78 कार्यकाल में रिजेक्ट वेगो के वसंतराव नाईक के भयानक मोठो ट्रेस निर्माण हो ट्रेस करतो म्हणजे बकम से टेन्शन वाजावचं आणि टेन्शन वाजाल्यानंतर वसंतराव नाईक इंदिरा गांधी केला की बात तो सरकार कडे हम महाराष्ट्र पेपर ती ध्यान काढ के वाताची शेड्यूल ट्राइब पेपर बात दशक तारो मन हलको करे सारो जो कोण तू विदेशन चले जो विदेशी तो सिंगापूर निवड के साहेब भयानक ट्रेस ले दो की बा म ये महाराष्ट्र राज्य कोणी केला की तो 11-12 वर्ष म नेतृत्व केलो आणि म महाराष्ट्र राज्य रे तो भारत देश गुरमाटीने न्याय दे सको कोणी के
भयानक ट्रेस आहे कोण सिंगापूरचं लेवून सिंगापूर 1979 मध्ये विशाल भाऊ केला गजू वरती तिचं कोण डेड बॉडी होती म्हणजे एकंदरीत वो आपले चालू शेती मोठो काळ वाते आपण हात करेपेक्षा आपले ना शेड्यूल ट्राइब में आरक्षण खूप मिळू सकायचं म्हणजे काहीच आभार भक्कम से वक्ता केला की शेरो धक्को को मारो थकता है वाळसा अब मग एक 40 42 43 वर्ष बाईचू तो मारो थकता है वाळस मार काही फरक पडे वाळो कोणोतरा पण मार आयवाळ जे पिढीचं मारचीच्या परच किंवा मार नात्या पुताचं ऊर सारू घन दारिद्र्य असणार वो येरसारू वेवाळचं कारण केलो चुकी हा महाराष्ट्र पुरता मर्यादित कोणी लारे काळे में कर्नाटक ने जो 8 तारखेने मोठो मोर्चा निघलो आरंभ्या 8 तारखेने मोर्चा निघलो आणि गोरता जो काही की त्याचा ऑलरेडी गोरमाटीने 13% आरक्षण एससी कॅटेगरी शेड्यूल कास्ट एससी मायनर आणि होतं शेड्यूल कास्ट रेट नंतर काही कमी करतो मला वाटतं 4% पडली आहे आणि 4% पडली आहे गोरमाटी स्वतंत्र वायू काही जे सोयी सवलतीमध्ये काही आमदार येते ते काही खासदार येते ते काही सभापती येते ते काही जिल्हा परिषद सदस्य होते जिल्हा परिषद सभापती येते ते IAS IPS असे मोठे अधिकारी येते ते पण वो वाद होतो जो गोरमाटीन खंडन करे सारू गोरमाटीन हेटा करे सारू होते व्यवस्था काय केली की आधी 2% किलोवाट म्हणजे 4.5% ऐवजी 5.5% जो म्हणून आरक्षण तर म्हणजे याडी बेन काही कळवा पण समजलेलो पण जे काही विद्वान लोक तो तो मेन कळे काय वाटे हा महत्त्वाचा मुद्दा से मुद्दा तुम्ही केन कोई आवार पण 4% मध्ये जो आज 2% घालला की 8 तारखेला म्हणून 2 लाख 2.5 लाख लोक मोर्चा निघलो होतो तालुका जिल्हा काही नाम घ्या काय बेंगलोर आहे तो होता 2% आजी उमाई घालती ने आणि वो आरक्षण में 2% में जो 50% जाते इन्वॉल्व करना के जे गोरमाटी समाजाने सोयी सवलती मिळवायचं होतं पण हिसका म्हणजे मग हिस्सो निर्माण अशी परिस्थिती 99 जाते बिहार 99 जाते मग बोलतो मारे मैं 99 जाते हो मैं इंटर करना के तो एक घमोट शोकांत करे एकंदरीत तब हम महाराष्ट्र पुरता तांडे पुरता सेफ था थोडसे करते पण आयवाळे काळे में डेंजर परिस्थिती निर्माण व्हायचं हे सर्व मन वाटायचं की आपण खऱ्या क्रांतीला सुरुवात करायचं आरक्षणावर मुद्दा पण जर बोलेल केला की आरक्षणावर डेफिनेशन काहीच आरक्षणावर महत्व काहीच आपण विजय आपल्याला क्यू इन्व्हॉल्व केले NTDMI आपल्याला क्यू इन्व्हॉल्व केले आपल्याला 17% आरक्षणचं सवार आपण एखादी आरक्षण एक शेवटी मुद्दा केला थांबूचो बियाला बोलायचं बिया भक्कम से वापर स्पष्टीकरण दिले गोरमाटी समाजाला सध्या घडीला 3.5% आरक्षणचं आणि उमाई जवळपास गोरमाटी 27 पोट जाते आणि इतर आणि म्हणून 48 जाते व गोरमाटी माईचं आणि आपल्या हिस्सेने जे आरक्षण आरोचं मन वाटाचा 1-2% तरी जवळपास 2% हसाबेती हमारे एक भी लोकच नोकरी लागण्याचं लारेतम कार्यखंड जर तिथे कालखंड 1978 ते 1992 तेव्हा हमारे गोरमाटी लोक खूप कमी नोकरी लागे 92 ते 95 स्थानी जराखंडी व्यवस्थित म्हणून पण 92 ते 93 ती हेट घसरती आवगी आव तो करतो तरी आगले कांडापर मुजात्रा IAS IPS निकारायचं अब मला वाटायचं तेलंगणावर रेशो आचोचं कर्नाटकवर रेशो आचोचं यदी राज्यावरचं रेशो कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा महाराष्ट्र कधीतरी एखादी लोक IAS IPS वेळेचं तो ही हिस्सो न खोसून के गोरमाटी समाजानो आवाल केला की नायक अधिकारी वाते मळाय सारू उतरा सोपा छेनी ये लढाई तमेन आते तांडेमाची सुरुवात व्हायचं तो मनवाटाचं ही दिल्लीच आणि असंच राहायचं आहे आज मग तुम्हाला आपली अपेक्षा करूचो आणि आपण हे पाहते वातेमाई पडा पडी म्हणजे તમને मग SC कायचं इंदूर काही सुविधाराचं काय मळायचं खूप मळायचं हे वाते पण आपण विचार करा पण ही शेवटी न्याय अधिकारी लढाईचं आणि हे तांडेरो मेसेज मंत्रालय नाही जारोचं आज राजू मेसेज जायवाचं आणि ही मेसेज साहेबे ताणीच्या नंतर तुम्हाला हालू कोणता कोण काही परिस्थितीचं कोण मनोर आढावा लिहून भाऊन मन वाटलं काढायचं बाकी एकंदरीत तमसेच वक्ता खूप वाचू बोले लिंगीवाळेर भी अभिनंदन संदीपेर अभिनंदन विशालेर अभिनंदन मुकेशर अभिनंदन आजी आपण तांडेरो कोणीतरी प्रमुख बोले उदूर भी अभिनंदन मग ही आज रोज एकोपा देखील मन घणो आनंद व्यक्त करू છું आणि તમારો પળસવાડી તાંડેરો મેસેજ મહારાષ્ટ્રને નહીં 10-5 કાર્યકर्त्यांतरी मंत्री मोदय सांगते फोन आहे आज खरंच गवाही देतो आणि खरंच आधी काही विषय वाचायचं वाचायचं आम वाते मला अजून थोडी गैरपेक्षा तमसेच वा समजदार लोक छो आपण एकोपादा काळा सवारे योगीराज भाऊ केरेचं दीपालीताई केरेचं की आपण सवारे तालुकावर नियोजन मोठं 5000 लोकांपेक्षा जास्त अपेक्षितचं कारण तुम्हाला तांडेरचं आता 1000 लोक मंदी करायचं तो मला वाटायचं की होतं मोर्चा 5.10,000 पेक्षा जास्त उपस्थित आज मग अपेक्षा करतो आणि आपण आयोजक मंडळी आभार व्यक्त करतो जय गोर जय सवारा.